एका मुलाला काम करायचा खूप कंटाळा होता. त्याचं काम दररोजचं काय असायचं, जेवण करायचं आणि मस्तपैकी मोबाईल बघत निवांत बसायचं. बापाला वाटलं हा जर असा निवांत बसत राहिला तर उद्या चालून हे पोट भरणार कसं. म्हणून बापानं सांगितलं, अरे काहीतरी कमवायला लाग, मी कुठपर्यंत तुला पुरणार आहे. आज नाही उद्या मी थकून बसणार आणि तुला जर अशी बसायची सवय लागली तर तू उद्या कसा जगणार. त्याला वाटलं आता काम तर मला जमत नाही, आता मी काय करतो, पाहुण्याकडे जातो. बहिणीकडे गेला, बहिणीकडून 1,000 रुपये आणले आणि बापाकडे दिले. बापाला वाटलं 1,000 रुपये रोज द्यायला दिला कोणी, म्हणून बापानं घेतला असाच त्याच्या इथे आड होता, त्या आडात टाकून दिले 1,000 रुपये. मुलाला वाटलं कमी आणले म्हणून बापानं टाकले काय आडात काय माहिती. मग पुन्हा मुलगा मावशीकडे गेला, मावशीला म्हणला मावशी मला 2,000 रुपये दे. 2,000 रुपये घेऊन आला, दिले बापाकडे. बापानं टाकले आडात. म्हणला भानगड तरी काय, पैसे नेमके देऊ तरी कुठं. आता मला सगळ्यात जवळचं नातं आहे मामाचं, मामाकडे जातो. मामाला म्हणाला मामा मला 5,000 रुपये द्या. मामानं दिले, आणले बापाकडे दिले. बापानं तेही आडात टाकून दिले. बापाला माहित होतं हे पैसे कष्टाचे नाहीत, हा कुणाकून तरी आणतोय आणि मला देतोय असं बापाला पण वाटलं. मग नमू नमू करता तिघांचे पैसे टाकून दिले आडात. आता म्हणला आता नेमकं जाऊ कुणा ग. मग म्हणला आता कुठंतरी कामाला जावं लागते, कारण मी सगळे नातलागाकडून पैसे आणलेत आणि बापाला दिलेत, पण बापाचं समाधान झालं नाही. मग कामाला गेला एके दिवशी तो, दिवसभर काम केलं, संध्याकाळी 500 रुपये घेऊन आला, दिले बापाच्या हातात. बापानं ते पण आडात फेकले. मग मुलगा म्हणला तुम्ही इथून मागे एवढे पैसे फेकले आडात, मला काही वाटलं नाही, पण हे 500 रुपये टाकले ते लय वाईट वाटलं. बाप म्हणतो कसा काय, हे माझ्या कष्टाचे होते आणि तिथून मागचे सगळे मी पाहुण्या रावळ्याकडून आणले होते. तसं जेव्हा स्वतः कष्ट करायला लागल तेव्हाच त्या कष्टाच्या पैशाची किंमत कळते बरं का. जे मुलं बापाच्या जीवावर आईसमध्ये खातात ना निवांत मोबाईल पाहत, हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवलाय. बापाचे गुडघे एक ना एक दिवस गळणारच आणि त्यांनी साठवलेलं पण एक दिवस संपणारच, कारण जीवन काय लहान नाही बरं.